त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे नामवंत कवी, कलाध्यापक, व्याख्याते, लेखक आणि समुपदेशक तसेच करिअर मार्गदर्शक, व्यसनमुक्ती व पर्यावरण यावर सरांचं महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये विशेष व्याख्यान झालेलं आहे. फक्त काळजीपूर्वक सरांची जी ओळख करून देतो ती ऐका, त्यानंतर आजच्या व्याख्यानांचं आपल्याला महत्व समजेल. पाटील सरांनी जवळजवळ 250हून जास्त पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. या पुरस्कारामध्ये राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय असे 250हून जास्त पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. तसेच विविध राजकीय सामाजिक संघटनेतून अनेक पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. आणि एक मानाचा त्यांच्या शिरपेचात एक असा तुरा खोवलेला आहे, म्हणजे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं सरांना महात्मा फुले आदर्शाचा राष्ट्रीय पुरस्कार तर भेटलेलाच आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यस्तरीय असणारा जीवन गौरव पुरस्कार सरांना भेटलेला आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कवी कुसुमाग्रज पुरस्कार, कविरत्न पुरस्कार, उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, आदर्श कला शिक्षक पुरस्कार, लोकगौरव महात्मा फुले आदर्श राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक प्रकारचे, हे तर 250हून, मला तर असं वाटतं ही जर लिस्ट आपण बघितली तर 500च्या घरात जायला हरकत नाही. एवढे पुरस्कार मिळणारे एक आपल्याला व्याख्याते लाभलेले आहेत. तसंच सरांचं एक विशेष कार्य असं आहे, 10 वर्षापासून सर जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळा, दुर्गम आणि वस्तीतील शाळा या शाळांना मोफत मार्गदर्शन करतात. स्वतःचं लेक्चर्स अगदी विना म्हणजे कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता उलट पक्षी त्या विद्यार्थ्यांना सर खाऊ वाटप, अन्न वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप अशा प्रकारचं स्वतः खर्च करून ते त्या मुलांना मोफत मार्गदर्शनासोबत शैक्षणिक साहित्य देत आहेत. असं हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यांचं नाव आहे असे व्याख्याते आपल्याला लाभलेले आहे. आणि येत्या 23 मार्च 2025 राज्यस्तरीय कवी संमेलन कल्याणमध्ये आयोजित होणार आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या संदीप पाटील सरांवर आहे. एक सरांची ओळख करून देताना एक शेवटची चारोळी बोलतो, थोडीशी मोठी असेल, क्षमस्व. 65 किलो तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो ती छावणीत मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ठाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्या छत्रपतींच्या मार्गदर्शनासाठी, त्या छत्रपतींवर आधारित मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे पाटील संदीपजी. एकदा जोरदार काय होता. आपल्या समोर येत आहेत सन्माननीय व्याख्याते संदीपजी पाटील सर. जहां से जागे वहां से सवेरा होता है दोस्तों. ज्या प्रकारे आपले सूत्रसंचलन आदरणीय माझे वडीलधारी व्यक्ती म्हणायला हरकत नाहीये, ज्यांच्या अमृताच्या वाणीसारखे शब्द सोने झाले आणि आजच्या ह्या काळामध्ये ती तारीफ करत नाही मित्रांनो. आणि त्यांनी हे तारीफमुळे मला एवढं शौर्य आलेलं आहे की आता बोलायला मात्र मचकणार नाही. धन्यवाद सर. आपली वेळ होती संध्याकाळी 6ची आणि मला वाटलं मला लेट होईल म्हणून मी 5:45 पोहोचलो. आजच्याच कार्यक्रमाला मला जवळपास 3 आमंत्रण होते. सकाळी आपल्या ग्रुपमध्ये टाकलंच मी, प्रांत साहेबांकडे, नंतर तहसीलदारकडे होते.
आणि टिटवाळ्याजवळ एक मामोली म्हणून गाव आहे रायच्याजवळ, हे देखील मी कॅन्सल केलं. कॅन्सल यासाठी केलं, त्यांना सांगितलं हे माझं घर आहे, माझा बाप माझ्या दारात माझ्या घरात आहे आणि लेकरं बाहेर जाईल हे मात्र मी कधीही सहन करणार नाही आणि जाणारही नाही. कारण माझा बाप आहे माझ्या घरात माझ्या दारात माझ्या मातीमध्ये, तर मी कसं जाऊ सर. म्हणून मी त्या ठिकाणी आज आपला हा परिवार आपल्या घरासाठी मी आलेला आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप काहीतरी आहे. मी अजून माझ्या व्याख्यानाची सुरुवात केली नाही. तत्पूर्व सर्व ह्या इथलच्या माय मराठी प्रतिष्ठानचं मी गुण गौरव करण्याची माझी इच्छा आहे. कारण नंतर व्याख्यान झाल्यानंतर कधी मला विसर पडू शकतो, कधी आपल्याला विसर पडू शकतो. कारण की जो कार्य करतो तो स्वतःलाच विसरतो. जो कार्य करतो, जो काम करतो, जो कष्ट करतो, जो मेहनत करतो तो स्वतःलाच विसरून जात असतो दादा हो. कारण जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो उपाशी राहतो. काउंटिंग करतो दुसऱ्यांची पण स्वतःला मात्र विसरून जातो. असं त्या ठिकाणी सर्वांचं मन मोठं म्हणजे माय मराठी. या माय मराठी प्रतिष्ठाननं गेल्या काही वर्षापासून जणू काळ त्या ठिकाणी त्या माय मराठीचाच वेळ पाहत होतो, क्षण पाहत होतो आणि असा सुवर्ण क्षण काही काळातच टिकून बसला होता. जणू काही तो इतिहासच आपल्या कल्याण नगरीमध्ये झाला. आज या कल्याण नगरीमध्ये, ऐतिहासिक नगरीमध्ये माय मराठीचं आज संपूर्ण महाराष्ट्र टीव्ही पासून तर त्यांचं कार्य, त्यांचं शौर्य त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती मावळा आहे. प्रत्येकाच्या धान्यांमध्ये धरधर करणारे शौर्य सह्याद्रीच्या वारासारखं त्यांचं रक्त आणि त्यांचं ते काय शौर्य, ते त्यांची प्रेरणा, त्यांचा उत्साह जबरदस्त आहे साहेब. ज्या महाराजांमुळे अख्ख्या देशाला, अशा जगाला, प्रत्येकाला हेवा करावा असा वाटतो, तसा योगीधामचा प्रत्येक मावळा, प्रत्येक व्यक्तीचा हेवा हा महाराष्ट्र नक्की करणार आहे. असं माय मराठी प्रतिष्ठानचं कार्य आहे दादा. मी आपल्या सर्वांच्या संमतीनं सुरुवात करतो मी माझ्या व्याख्यानास. चालेल? कारण गर्दी नसली तरी चालेल. सर्वांचा जुना डायलॉग आहे म्हणून बोलून देतो. गर्दी नसेल तर चालेल, आपल्याला फक्त दर्दीवाले पाहिजे आणि दर्दी माणसं मात्र नक्कीच असतात. तरी ज्यांच्या घराघरामध्ये, कानाकानामध्ये जिवंत मनुष्याच्या हृदयात जर त्या ठिकाणी आत्मा परमात्मा परमेश्वर असेल तर त्यांना माझा आणि माय मराठीचा आवाज नक्कीच पोहोचेल. तर त्यांनी तात्काळ आपल्या ह्या लेकरासाठी, आपल्या प्रांगणामध्ये ज्यांनी आपली इतिहासाची परंपरा त्याची उजळणी केलेली आहे ते आपण तात्काळ सर्वांनी लवकर यावे. मित्रांनो, आज मला सांगायला आणि बोलायला खूप गर्व वाटतंय. जणू आज मी माझ्या बापांच्या समोर एक छोटासा पोरगे बोलत आहे. कारण की मुलाला तेव्हा अभिमान वाटतो जेव्हा आपला बाप समोर असतो. आणि तुम्ही सर्वजण माझे बाप आणि माझ्या माय बसलेले आहेत. सर्वजण माझ्यापेक्षा श्रेष्ठ, उंच आहेत. नुसतं कामामध्ये नाही, तुमच्या कार्यामध्ये तुम्ही वयानं देखील मोठे आहात. पण ह्या जगामध्ये प्रत्येक मनुष्याकडे काही ना काही शौर्य असतं जे तुमच्याकडे स्वतःचं स्वतंत्र बडकट नव्हतं, जगता येत नव्हतं माणसाला, श्वास घेता येत नव्हता. जणू त्या ठिकाणी हृदयातनं आत्मा बाहेर निघालेला होता. अशा राज्यामध्ये, अशा देशामध्ये त्या माणसांना, त्या व्यक्तीला एका भाकरीच्या तुकड्यासाठी स्वतःला विकावं लागलं आणि विकायला देखील तयार झाले, पण घेणारे कोणी नव्हते. अशा राज्यामध्ये, अशा देशामध्ये, अशा राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवप्रेमी आणि अख्ख्या संपूर्ण मावळांनी त्या ठिकाणी असा इतिहास बनवला की त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. ज्या माऊलीने आपल्या लेकराला गर्भामध्ये त्या ठिकाणी नियोजन करण्याचं शिकवले धाडस, आणि ह्या मातीसाठी, संघर्षासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी ज्या माऊलीनं ज्या लेकराला छत्रपती शिवाजी महाराज जन्म घातला, जन्म दिला, ती माय माऊली देवी, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब. आणि ज्या मातेनं आपला सर्व त्याग आणि बलिदान त्या ठिकाणी आपल्या कष्टासाठी दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी त्यांना पूर्ण श्रेय दिलं, अशी माता रमाबाई. जर रमाबाई नसती तर त्या देशाला त्या ठिकाणी संविधान घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाला असता का मित्रांनो? तिसरी माता, ती अशी माता आहे मित्रांनो, प्रत्येक माणसाला शौर्य असतं, प्रत्येक कार्याला माणसाने पुढे जावं असं म्हणत होते, पण प्रत्येक कार्यामध्ये स्त्रीनं देखील माणसाच्या खांद्याला खांदा भिडावा.
प्रत्येक स्त्रीला त्या ठिकाणी तिला देखील तेवढंच ते असं पाहिजे, जेवढं माणसाला तेवढं तिला पण मिळावं, असं विचार ज्यांनी प्रगट केलेला आहे. अशा माऊलीने स्वतःचा त्या ठिकाणी विचार नाही केला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न होऊन त्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाचं वाघिणीचं दूध असतं आणि ज्यांनी घराघरामध्ये लेकरांमध्ये मुलींमध्ये पहिली शाळा सुरू करणारी आई सावित्रीबाई फुले. या 3 महामाऊलींना माझा प्रथम वंदन. आवाज तुम्ही कमी करू शकता, कारण की बिना माईकचा देखील माझा आवाज मोठा होतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आज देखील प्रांत ऑफिसमध्ये माईक साईडला ठेवला आणि बिना माईकची सुरुवात केली भाषण. त्यांना म्हटलं माझ्या बिना आवाजात तुमचे कानाला हात लावा लागेल आणि लावले दादा हो. जेणे साहेबांची मुलगी आणि ते प्रांत साहेबांची मुलगी समोरच होते, त्यांनी कानाला हात लावले सर्वांनी बिना माईक असताना. तेव्हा सर तुम्हाला यापुढे नक्की बोलवू नाही, तर आपण आवाज कमी करू शकतो काही हरकत नाहीये. कारण आवाज माणसाचा तेव्हा मोठा होतो जेव्हा स्वतः त्या ठिकाणी बाप त्याच्या पाठीमागे असतो. लेकराला कुणाला घाबरायची गरज नसते, ऑटोमॅटिक तो आवाज आपल्या हृदयातनं कंठातनं बाहेर पडतो. कारण बाप आपल्या पाठीशी आहे, तोपर्यंत मात्र भीती वाटत नाही दादा हो. तर अशा या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये, या राष्ट्रामध्ये ज्या मातीने त्या ठिकाणी या मातीच्या संरक्षणासाठी ज्या पुत्राला जन्म दिला, ते शौर्य त्या लेकरांना आपल्या आईचं ऋण द्यायचंय, आपल्या आईचं कष्ट फेडायचं, आईचं पूर्ण स्वप्न पूर्ण करायचंय. असे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांनी मौतीला यमाला देखील थांबवलं, त्याला देखील घाम फोडलं, त्याला देखील थांबवलं. थांबता थांबता तो देखील परेशान झाला. असा त्याने हेम राजाला घाबरवणारा आणि स्वाभिमानानं शेवटच्या क्षणापर्यंत जगायचं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज. आपल्यात जर टाळ्या असतील तर नक्की वाजा, कारण तुमच्यातली बीपी मात्र गायब होणार नाही. बीपी येणारच नाही, गॅरंटी आहे. या मानव प्राणीमध्ये अजून एक असा मानव आहे की तो डॉक्टरकडे जातच नाही, त्याला आजारच येत नाही. कोण आहे तो तुम्ही ओळखा. मी बरेच प्रश्न विचारेल, तुम्ही उत्तर नाही दिलं तर मी समजून घेईन. आज अशाच महा व्यक्तीचा, ज्यांचा इतिहास हा महाराष्ट्राने जन्मापासून तर मरेपर्यंत प्रत्येक क्षणाची नोंद घेतली, नोंद ठेवावी लागली. नुसतं महाराष्ट्राने जगाला असे एकमेव राजा म्हणजे आपल्या जन्माला यांनी येऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्या कार्याचं, ज्यांच्या संस्कारातून जन्म घेतला, ज्यांच्या विचारातून जन्म घेतला आणि त्यांच्या पराक्रमाचा जन्म घेतला, असे महामानव, असे महान व्यक्ती आमच्या स्त्रियांना हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी माय मराठीने त्या ठिकाणी विचारांचा सांगड काढलेला आहे. आपल्याला शौर्य आपल्या लेकरामध्ये, अहो त्या माय माऊलीने, माताने, जिजाऊ साहेबांनी आपल्या लेकरा जन्मताच त्या ठिकाणी संस्कार पेरले हो. पोरगं रांगडायला लागलं, खेळायला लागलं, तेव्हापासून माईनं त्याला सांगितलं, अरे तुझा वंश हा पूर्वांचंद्रांचा आहे, तुझे आजो हे तुझे श्रीकृष्णांचा वंश आहे आणि या वंशमध्ये तू जन्माला घेतलेला आहे. बाळा शिवा, तुम्हाला या रयतेसाठी करायचं आहे. बाळा रामानं असं केलं, रामानं तसं केलं, श्रीकृष्णाचं असं झालं, महाभारतात असं झालं. अशी ती माय माऊली सतत त्या लेकराला संस्कार देत राहिली हो. तेव्हा कुठं शिवा त्या जन्माला आला आणि ते संस्कार घडले. पण आज आमच्या माऊली ही, कारण ही वेळ त्यांची सर्वात महत्वाची म्हणजे टीव्ही आणि सिरियल बघायची. घराघरामध्ये काय झालेलं आहे, खूप छानपैकी सिरियल चाललेलं आहे. ते म्हणते पाय ग आई, अगं ती किती छान दिसते ना ग. अशा आपल्या आवडत्या त्या सिरियल मध्ये आपण बिझी असतो, म्हणून तीच वेळ काढलेली आपल्या कार्यक्रमाची. पण मी म्हणतो आयोजकांना रात्री 10च्या नंतर काय तेव्हा सिरियल संपून जातात, मग गर्दी मात्र अफाट होऊ शकते. पण दादा हो, ही क्रांतीची विचाराची गरज आहे. व्याख्यान जगामध्ये लाखो होत असतात, व्याख्याते खूप आहेत, विचारवंत खूप आहेत, श्रेष्ठवंत खूप आहेत, प्रेरणारे खूप आहेत. परंतु आपल्या आत्मामध्ये परिवर्तन किती करत असतो आपण, आचरणात किती येत असतो. नुसतं टिळा लावला म्हणून शिवाजी महाराजांचे विचार प्रगट होत नाही, नुसती दाढी वाढवली म्हणून शिवाजी जमत नाही. पोशाख घातला म्हणजे मनुष्य त्या रूपाचा होत नाही. रूप येण्यासाठी, माणसाला नजरेत येण्यासाठी आपला पिता परमेश्वर आत्माचा हा आपल्याला पवित्र करावा लागतो. शिवाजी हे फक्त पुतळ्यामध्ये नाही, फोटोमध्ये नाही, नावामध्ये नाहीये, हे तुमच्या कोणत्या ग्रंथामध्ये नाही. शिवाजी हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये जन्माला आलेला आहे. बोला छत्रपती महाराज. बघा मी बोललो नाही बोलचा बोला म्हणून,
ऑटोमॅटिक की जय हा शब्द कसा येतो ते कळतच नाही आपल्याला. म्हणूनच आपल्या रक्तामध्ये धामण्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं, ज्या मावळ्यांना ज्यांनी महाराजांसोबत होते, विचार करा त्यांना काय वाटत असेल. आज आपल्या 350 वर्षाहून जास्त झालेला आहे, आपण महाराजांना बघितलेलं नाही. कोणी बघितलं आपल्यापैकी की महाराज कसे होते? नाही. आपण फक्त कल्पना शक्तीला वाव देत गेलो आणि पूर्वजांनी सांगत गेले असे होते तसे होते. तुम्हाला माहित असेल त्या ठिकाणी पहिले त्या ठिकाणी आपल्या सरकारी ऑफिसमध्ये महाराजांचा फोटो कसा होता, नंतर महाराजांचा फोटो कसा आला. तर मित्र हो, आपल्याला धामण्यांमध्ये शिवाजी पेरायचा आहे. माझा शिवबा माझ्या विचारांमध्ये घ्यायचा आहे, आत्मचरित्र घ्यायचं, आत्मपरीक्षण करायचंय, विचारांची सांगड घालायची आहे. तेव्हा पुढे त्या ठिकाणी आपल्या लेकरांना देखील तेच करा. आपण काय करतो सध्याच्या काळामध्ये? आज जागोजागी व्याख्याने खूप चाललेले आहे, खूप छान, खूप सुंदर बोलतायत, काय डायलॉग बाजी होते, काय मध्ये गाणे, काय पवाडे येतात हो. परंतु आपल्यामध्ये काय? जर एवढे व्याख्याने होत आहे, एवढे इतिहास सगळे प्रगट होत आहे आणि प्रत्येक जण त्याने काळामध्ये जगत आहोत, पण कोणाची आई बहीण सुरक्षित आहे का दादा? अहो, घरापासून दारापर्यंत पुन्हा वापस येईपर्यंत कोणताही लेकरा, कोणताही आजी आजोबा सुरक्षित वाटत नाही. का वाटत नाही? कारण की विचारांमध्ये शिवांचा विचार पेरलेला नाहीये, संतांची आपली विचारधारणा केली नाही. कारण आपण इंग्रजी शाळेमध्ये आलो, शहरामध्ये 2 पैसे कमायला आलो, पण ते कमवता कमवता लेकरांना इंग्लिशमध्ये आपले संस्कारच विसरून गेलो. काय ते मराठी माय माऊली होती. मराठी शाळेवर तुम्ही आंबान हे सर्व देशाचे मंत्री असो या कोणत्याही उद्योगपती असो, हे सर्व कुठून आले दादा? का त्यांनी चालवलं? का त्यांचा संसार झाला नाही? झाला दादा. शौर्य काय गाथा त्यांची छान छान गोष्टीचे हो, आता ते मिळतच नाही पुस्तकांमध्ये. मग मला सांगा, जर आपल्याला अशा छान छान गोष्टी आणि शिवाजी महाराजांचा कालखंड तो इतिहास जर पुस्तकात नाहीये तर कसं त्या ठिकाणी जिवंत होणार आहे? आणि हे जिवंत आपल्या कल्याण नगरी, ऐतिहासिक नगरीमध्ये, आपल्या परिसरामध्ये माय मराठी प्रतिष्ठानने विचारांची सांगड घातलेली आहे. त्यांना वाटतं की माझा परिवारानं, माझ्या परिसरानं सुरक्षित राहावं. आम्हाला महाराजांची विचारांची गरज आहे, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे, आम्हाला प्रत्येक महापुरुषांची गरज आहे. राहते ना थोडं बरं वाटतं दादा हो. अजून मी व्याख्यानाकडे वळलो नाही. मला नॉनस्टॉप 4 तास बोलायला लावले तरी चालेल. एवढा इतिहास मत मी नक्की करतो. अरे पण ते एकच लाईव्ह टाकली. पण आज जेवढा वेळ मला आयोजक देतील तेवढा वेळ आहे, पण एवढी गॅरंटी एक मनुष्य उठून जाणार नाही त्याची गॅरंटी मी देतो. तुम्हाला सांगतो, सांगताना अभिमान वाटतो. अरे महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र हा त्या ठिकाणी एक स्वाभिमान आहे, एक जिवंत ज्वलन उदाहरण आहे. ज्या राष्ट्रात, ज्या राज्यामध्ये महाराजांनी इतिहास घडवला त्या राज्यात आपण राहतोय, या अभिमानानं सांगा मित्र हो. जर तुम्ही कुणाला विचारणार आहे महाराष्ट्र म्हणजे काय, त्याला सांगा त्या ठिकाणी विचारांचा संस्कार, विचारांचा संस्कार, पराक्रमाचा विक्रम करणारे आणि ज्यांच्या विचारातून स्वराज्य निर्माण झाले असे छत्रपती शिवाजी महाराज. हा तो माझा महाराष्ट्र, पुरोगामी इतिहासांचा, विचारांचा महाराष्ट्र. महाराष्ट्र साधं नाहीये. या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपले 12 वर्षाचे शिवबा महाराज ज्यावेळेला ते पुण्यातून कर्नाटक, आंध्र प्रदेशला आले, त्यावेळेला त्यांच्या बापाने त्यांना काय दिलं हो? शिवाजी महाराजांनी काय दिलं लेकराला, आपल्या बापाला, आपल्या पुत्राला काय दिलं बापाने? त्यांना फक्त त्यांच्या हातामध्ये काही झेंडा दिला हो. तो झेंडा म्हणजे काय? भगवा वादळ. सांगितलं लेकरा, शिवबा हे तुम्हाला, हे भगवा वादळ तुम्हाला सांभाळायचंय. हा नुसतं त्या ठिकाणी भगवा वादळ नाही, एक स्वाभिमान आहे, एक क्रांती, एक विचार आहे, एक शौर्य आहे. तुम्हाला महाराष्ट्र त्या ठिकाणी भगव्यासारखं फडकवायचं आहे. प्रत्येक आई बहिणींचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं, सुरक्षित करायचं आहे. या मातीसाठी संघर्ष करायचा. हे बापानं पोराला लेकराला विचार पेरले हो. आणि काय थोडे मंत्रीगण दिले. 1657 त्यांनी जुन्नर इथं पुण्यामध्ये पहिलं त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केलं आणि ठप्प त्या ठिकाणी पैसा, नाणं, सोनं, चांदी जे काही त्यांनी आक्रमण केलं मुघलांवरती, पहिला किल्ला त्यांनी जुन्नरला जिंकला हो. त्यावेळी त्यांच्याकडे एवढे अब्ज काही पैसे होते, 9 कोटी समथिंग फक्त औरंग्याकडे होते. हा इतिहास दादा हो. असं बापानं आपल्या लेकराला सांगितलं आणि घरामध्ये आपल्याकडे बघतो, अजून पुन्हा हसतो, पुन्हा जातो, पुन्हा धाडस. प्रत्येक माणसामध्ये धाडस जन्मतः झालेलं असतं. पण पुढे बघा अजून काय होतं. मुलगा पुन्हा जातो पुढे,
पुढे जातो मागे पाहतो, पुढे जातो मागे पाहतो, आणि आई त्याला म्हणते पुढे जाऊ नको बाबा, भाऊ आहे त्या अंधारात, भाऊ आहे त्या खोलीमध्ये, भाऊ आहे खाली पडशील, भाऊ आहे. हे त्या आईनं सांगितलं हो. आणि आपल्या आई पोरांना काय सांगतात, पुढे जाऊ नको भाऊ आहे, सायकल खेळू नको बेटा, पळून जाशील, लागून जाईल, पुढे जावं लागेल, नको. मग हातात मोबाईल घे, टीव्ही पहा. मग मला सांगा शिवबा कसा जन्माला येणार आहे, कसा त्या ठिकाणी संस्कार त्याचे कुठून येणार दादा हो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मुलांना जन्मातच त्याला शिकवा. ज्याप्रमाणे एका हत्तीला छोटासा पिल्लू त्या ठिकाणी एक व्यक्ती जो पाळत असतो त्या हत्तीला लहानपणीच त्या हत्तीला पायामध्ये बेडी घालतो, साखरधंदा बांधतो, आणि तो हत्ती आटापिटा करतो, ताकद जोर जोरान लावतो, इसडी मारतो, भोरंडी लावतो, पळतोण्याचा प्रयत्न करतो, धक्का मारतो, तोडण्याचा प्रयत्न करतो, पण साखळी काही तुटत नाही, कारण ती लोखंडाची असते. त्याच्या पायामध्ये त्या ठिकाणी एवढा जोखंड बांधलेला असतो की ते तुटतच नाही. तो धक्का मारत मारत, इसडी मारत मारत, त्रास देत देत स्वतःची पडून जातो, कधी काही करतो, त्याला विजा होतात, रक्त होतं, त्याला बंबाड होऊन जातो, आणि शेवटी त्याला कळतं की मी कितीही ते प्रयत्न केला, जीवाचा आटापेटा केला, मी मात्र सुटणार नाही. हे त्या हत्तीच्या डोक्यात बिंबवलं जातं. हळूहळू तो हत्ती लहानाचा मोठा होतो, पाडासारखा बनतो, शक्तिशाली विशाल बनतो त्या ठिकाणी हत्ती. आणि त्यावेळेला तोच मालक मात्र त्याच्या पायामध्ये साखळबिडी बांधली, फक्त दोरखंड अडकवतो. आणि तुमच्यासारखे विचारवंत त्या माणसाला विचार, का रे बाबा, एवढा मोठा हत्ती, पहाडासारखा, एवढा ताकदवाला, एवढं शौर्य त्याच्याकडे आहे, ज्याची लढाईमध्ये त्या ठिकाणी इतिहासामध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये त्याची पूर्ण नोंद झालेली आहे, असा त्या ठिकाणी अभ्यधब्ब जे प्राणी, तो का जाऊ शकला. आणि त्याला आता कळून चुकलं, मी आता इथून निघणार नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या लेकरांना आपल्याला देखील तेच करू शकले, मी काहीच करू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. पण करता करता या कल्याणमध्ये असा इतिहास झाला की अख्खा मराठी मुलक एकत्र झाला आणि माय प्रतिष्ठानचा जन्म झाला हो. का नाही होत शौर्य, प्रयत्न करा, प्रयत्नांतर परमेश्वर, असा आपल्या महाराजांचा, आपला प्रत्येकांचा विचार आहे. दादा हो, ज्यावेळेला राजसभा भरली, सभा भरले, त्या ठिकाणी महाराज बसले, एका साईडला आऊसाहेब बसलेले आहे, एका साईडला सर्व पूर्ण मंत्रीगट बनलेले आहे, बाळाजी आऊजी असतील, अनाजी धनाजी जे सर्व बसलेले असतील. आणि त्याच वेळी त्यांची सभा संपायला आली. आऊसाहेब त्यांच्या दालनात जातात, त्यांच्यासोबत मागे शिवम मागे जातात आणि आईसोबत गप्पा मारतात. महासाहेब शिवांना सांगतात, शिवबा, अरे जीवातला प्राण आणि या स्वराज्याचा देखणा असा किल्ला, अरे त्या किल्ल्यावर ते हिरो वादळ दिसणार आहे, लेकरा त्याचे हिरो हिरोना ते माझ्या डोळ्यात खूप तर आहे, मला अस्वस्थ होत आहे, मला कसं तरी होतंय रे, मला बेचैन होते, मला त्रास होतोय रे बेटा, मला काही सांगू नको, मला ते काळ हिरवं तिथं भगवा वादळ दिसला पाहिजे, भगवा झेंडा दिसला पाहिजे बेटा मला. हे आईनं ते आपल्या शिवांना सांगितलं. आणि शिवांनी उत्तर काय दिलं, दादा हो, आई, आऊसाहेब, मासाहेब, अशक्य अशक्य अशक्य. मासाहेबांनी सांगितलं, लेकरा, बाळा, शिवबा, तुम्ही असं कसं बोलू शकता, तुमच्यामध्ये नाही शब्द नाहीच आहे, तुमच्यामध्ये नाही कसं काय आलं बेटा. शिवबा, हे योग्य नाही, हे तुम्हाला शोभत नाही. आणि तुम्ही विसरलात, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्वराज्याचे निर्माण करण्याची तुमची इच्छा होती, तुम्ही प्रगट केली, तुम्ही शपथ घेतली होती, विसरलात का शिवबा तुम्ही. हो विसरलात. या स्वराज्यावर तुम्हाला त्या ठिकाणी सुख समृद्धी आणायची होती. ज्याप्रमाणे रामायणामध्ये रावणाचा वंश केलं, त्याचं वाट लावली श्रीरामाने आणि प्रजेला सुख शांती दिली. कृष्णाने देखील लहानपणीच त्या ठिकाणी कंसाचा वध केला आणि जनतेला सुख शांती दिली. तसंच तुम्हाला देखील शिवबा, हे जे चाललेलं आहे ना, अरे आई बहिणी सुरक्षित नाहीये, शेतकरी सुरक्षित नाहीये, शेतकरी राजा त्याचा बांधावरते, त्याचं खायचं अन्नधान्य नाही रे, त्याच्या घरामध्ये काही नाही, काय चाललंय, यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी शपथ घेतली होती ना, मग विसरलात तुम्ही. महाराजांनी सांगितलं, आऊसाहेब, आता आऊसाहेबांचा शब्द म्हटलं तर महाराजांनी काय बोलावं. आऊसाहेबांचा शब्द निघाला 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 आणि शिवबांनी आवाज दिला, मासाहेब, तुम्हाला माहिती नाहीये तो कोंडाणा कुणी घेतलेला आहे. अहो मासाहेब, 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 तो कोंडाणा उदयभानने घेतलेला आहे. उदयभान म्हणजे मौत आहे, उदयभान म्हणजे मृत्यू आहे. अहो मासाहेब, तो पाडासारखा आहे, जेव्हा त्याचा वार एक वार करतो 10 लोकांना कापतो. मासाहेब,
तो साधा सुद्धा नाहीये मासाहेब. त्या कोंढाण्यावर त्याने त्या ठिकाणी तो किल्लेदार आहे, खतरनाक आहे, जबरदस्त आहे, घेणं अशक्य मासाहेब. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये मी कोणत्या मावळाला पाठवू, कुणाला मौतीच्या तोंडात मी टाकावं मासाहेब, तुम्ही सांगा मासाहेब. असे आवर्जून सांगणारे त्या ठिकाणी आपले शंभूराचे आपल्या आईला सांगतात. प्रसंग आठवा तुमच्या डोळ्यासमोर, प्रसंग आठवा. त्या ठिकाणी एका साईडला आऊसाहेब बसलेले, दुसऱ्या साईडला शिवा बसलेले आहेत. माय लेकरांचं त्या ठिकाणी बोलणं चालू आहे. कुणासाठी? हे तुम्हा आम्हासाठी. आज तुम्ही आम्ही इथं बसलेलो कशामुळे? त्यांच्यामुळे दादा हो. एवढा भलाढ्य माणसासमोर, मोतीच्या समोर मी कोणत्या मावड्याला कसं पाठवू मासाहेब? मासाहेबांनी उत्तर, मला माहिती नाही शिवा, मला माहिती नाहीये, मला फक्त कोंढाणा पाहिजे. म्हणतात जसं एखाद्या सुंदरीच्या चेहऱ्यावरती, गालावरती तिळाचं असं सुंदर वाटतं, तसं हा स्वराज्याचा कोंढाणा आहे. अरे तह केल्यामध्ये तू 23 किल्ले तहमध्ये दिले होते, पण त्यातला असा हा बलाढ्य जबरदस्त बांधकाम केलेला हा कोंढाणा मात्र मनामध्ये राहतोय रे. मला माहिती नाही, मला पाहिजे. शिवबा अस्वस्थ झाले, विचारात पडले काय करावं, महासाहेबांना काय द्यायचं. महासाहेबांनी तर आठवण करून दिली राजेंद्र सोळांची शपथची. आता पेच पडला महाराजांना. पुढे उत्तर काय द्यायचं, संघर्ष कसं करायचं आणि मौतीच्या समोर कसं साम्राज्य आपण उभं करायचं, त्याला कसं कटवायचं हे विचारात पडलं. त्याच वेळात त्या क्षणामध्ये अहो तान्याचं आगमन झालं. कुणाचं आगमन झालं? तानाजी म्हणजे तानाजी मालुसरे. बघा आला 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 तानाजी मालुसरे आले. त्यांच्यासोबत 70 वर्षाचे 80 वर्षाचे आमचे आजोबा म्हणजे त्यांचे शेलार मामा, आणि त्यांच्यासोबत सूर्याजी मालुसरे. तिघांचं आगमन झाले आणि तिघही आले आणि आपल्या मावळांचा अधिकार आणि हक्क एवढं प्रेम होतं. अहो तान्याने आवाज दिला, महाराज महाराज महाराज. अहो राजे महाराजी महाराज महाराज ऐका ना, महाराज ऐका ना. ते आवाज देत आहेत. महासाहेब बाजूला बसलेले आहेत आणि शुभाना सांगतात, शुभा तुम्हाला माहिती आहे ताना का आला? नाही महासाहेब. महासाहेबांनी सांगितलं, मला माहिती आहे, रायबाचं लग्न जुळलं रे आणि तो अक्षदा म्हणून तुला वरबाप होऊन द्यायला आलेला आहे. महासाहेब सांगतात महाराजांना आणि महाराज म्हणाले, आई बरं झालं मला सांगितलं. तान्या समोरून आला, खूप मोठा खुश होता, खूप आनंदी होता, उत्साह होता, कारण की वर बाप होता, एकुलता एक पोरगा होता. बघा ना तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी लग्न असेल किती उत्साह असतो, किती आनंदानं आपण पत्रिका देतो. हो तो समोरचा येऊ ना येऊ आपण आनंदानं द्यायला जातो, कारण एखाद्या लेकरीचा एखादा मुलीचा बाप असतो तर कधी सासरा असतो, बरोबर. त्याचप्रमाणे तान्याने देखील त्या ठिकाणी महाराजांकडे आले आणि सांगितलं, मामा तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, तुमच्या हस्ते आमच्या महाराजांना आमच्या राजांना द्या तुम्ही. आणि तान्याने त्या ठिकाणी महाराजांसमोर आग्रह केला, महाराज राजे तुम्हाला यायचं, राजे तुम्हाला यायचं आणि महासाहेब तुम्हाला देखील यायचं आहे. तुमच्या दोघांशिवाय लग्न होऊ शकत नाही, तुम्हाला यावंच लागेल. आऊसाहेब तुम्हाला यावंच लागेल, राजे तुम्हाला देखील यावंच लागेल, कारण की तुम्ही जर आले नाही तर आम्हाला असं वाटेल की आमच्या शरीरामध्ये प्राणच नाहीये. तुम्हाला यावंच लागेल. आग्रह हट्ट पकडला. तान्याने महाराजांना सांगितलं, आऊसाहेबांना सांगितलं. परंतु त्याच वेळे त्याच्या काही वेळापूर्वी महाराजांनी आपल्या आऊसाहेबांना सांगितलं होतं, कारण की आऊसाहेबांनी आपल्या पुत्राला सांगितलं आणि पुत्रानं त्या ठिकाणी वचनाची आठवण झाली आणि पुत्राने सांगितलं होतं, आई साहेब मासाहेब येत्या अष्टमीला कोणाने घेतल्याशिवाय राहण्याने हा शब्द आहे. मित्र शब्द कुणाचा होता, वचन कुणाचा होता. प्राण जाए पर वचन ना जाए, ही आमची जात होती, ही मराठ्यांची शिकवण होती. त्यावेळेला महाराजांनी आपल्या आईला दिलेलं वचन ते कसं तोडू शकतो, कसं विसरू शकतो. आणि जेव्हा तान्याचा प्रसंग समोर आला, महाराज आणि आऊसाहेब दोघं पेचमध्ये पडले, दोघं संकटात पडले की याला काय सांगावं, लग्नात जावं कसं. वर बापून आलेला आहे पण आमंत्रण स्वीकारतोय, पण जायचं कसं. महाराजांनी सहज सांगितलं, अरे तान्या ऐक ना, आम्ही लग्नाला येऊ शकत नाही पण आऊसाहेब येतील, चिंता करू नको, आऊसाहेब येतील, मी नाही येऊ शकत रे. तान्याचं प्रेम होता तेवढं त्या
वीरांचं प्रेम होतं मावळांसोबत, कारण की ते भावासारखं होतं. त्या मावसाहेबांना देखील जेवढं शिवाजीचं प्रेम होतं तेवढंच प्रेम प्रत्येक मावळ्यावर होतं. आणि तान्हाजी हे लेकरासारखे जवळच्या आत्माचं जवळचं लेकरू, जसे पोटाचा गोडा होता हो मासाहेबांसाठी. मासाहेबांनी सांगितलं, ताना मी येईल ना. नाही आऊसाहेब, तुम्ही नाही, तुम्ही दोघांनी यायचंय. तुम्ही जर आले नाही तर रायबाचं लग्न होणार नाही होणार. महाराजांनी सांगितलं, हे येड्या, अरे काय एवढा हट्ट करतोस रे, तुला माहितीये का? अरे नाही येऊ शकत, मला जरा काम आहे रे, मला नाही अर्जंट काम आहे, मी नाही येऊ शकत. अहो तो महाराजांच्या मनातला शब्द काढण्यासाठी तान्यानं काल्यावेले जीव केला हो. काय रिक्वेस्ट केली, काय विनंती केली महाराजांसमोर, गुडघे टेकले. महाराज तुम्ही सांगा, का तुम्ही अस्वस्थ आहे, का तुम्ही सांगू शकत नाही तुमच्या मनातलं, का मी काही चुकी केली का एवढं आमचं प्रेम कमी आहे की जे आम्ही तुम्ही तुमचे सांगितले शब्द आम्ही ऐकू शकत नाही किंवा करू शकत नाही, का विश्वास नाहीये? महाराजांनी सांगितलं, अरे तान्या दिला आहे म्हणून मी येऊ शकत नाही रे, मोहिमेला चाललोय मी, समजून घे ना. पडलाय तान्या काही सेकंदासाठी स्तब्ध झाला. त्याने मान खाली टाकली, विचारात पडला आणि सहज आपल्या राजाकडे हक्कानं बोलू लागला, अहो राजा काय चुकलं का हो? या देहानं तुमची सुरुवातीपासून तर मरणापर्यंत तुमची सेवा केली हो अखंड, आणि तुम्ही आम्हाला सांगत नाही तुमच्या मनातलं. आणि एवढा क्षण, एवढा शेवटचा क्षण तुम्ही मला सांगता. ज्याप्रमाणे लेकराचं आपल्या बापावर आईवरती प्रेम असतो, तो भांडण करून सांगतो मला आत्ताच पाहिजे चॉकलेट. रस्त्याने आपण यात्रेत जर गेलो, काही पण तो लेकरू मला आत्ताच पाहिजे, नाही आत्ताच पाहिजे. आपण त्याला रागवतो पण तरी तो गप्प बसत नाही. एवढं प्रेम त्या लेकरांचं. त्याचबरोबर तान्याचं प्रेम होतं राजांवरती, आणि राजांचा विश्वास पण तेवढाच होता की जीवा भावाचा काळजाचा तुकडा होता. त्यानं सांगितलं, राजे अहो तुमच्यापासून मी कधीच काही मागितलं नाही. राजे तुमच्याकडनं मी कधीच काही मागितलं नाही. आऊ साहेब सांगा ना राजांना, मी कधी काही मागितलं, कधी हट्ट केला का? पण आज एक मागतो, आई साहेब एक मागतो. मासाहेब, राजे, महाराज मी एक मागतो, मला द्याल का हो? कालवेला जीव करायला लागला, रिक्वेस्ट करायला लागला, रडकुंड चेहरा केला आणि राजांसमोर गुडघा टेकून मागतोय. काय मागतोय? मला द्याल का? एवढा प्रेमळ, एवढा अंत खोलातून बोलत असताना, अंतकरणातून बोलत असताना तान्या महाराजांना देखील पाना फुटला हो. महाराजांना पाना फुटला. महाराजांना बोल झालेत आणि बोलके झाले. सांगितलं, ए तान्या, अरे बोल की रे, अरे तुला काय पाहिजे? हा प्राण पाहिजे, हा देह पाहिजे, तुला काय पाहिजे? तुला सर्वस्व देईल मी तुला, हे तुझंच आहे, सांग फक्त बोल तान्या. हे तान्या बोल. बघा राजा हो, दादा हो, ऐका काय बोललात महाराज, बोल तान्या, तुला काय पाहिजे? तान्यानं सांगितलं, राजे मला प्राण नको, तुमचा देह नको, मला फक्त कोंढाण्याची मोहीम द्या हो, मला फक्त कोंढाण्याची मोहीम द्या. राजे विळा द्या, मला विळा द्या, कोंढाण्याचा विळा द्या, मला कोंढाण्याचा विळा द्या. अहो तुम्हाला माहिती आहे का, कोंढाणा म्हणजे एक मौत आहे, जिथं माणसाचा मृत्यू होऊ शकतो, गेला तो वापस येईल याची गॅरंटी नाहीये. आणि अशी मौतीसाठी आपला मावळा महाराजांसोबत प्रेमानं भांडणं करतो. काय मागतोय हो? आणि आजचे लेकरं काय करताय? भावामध्ये घरामध्ये नातल्यामध्ये प्रॉपर्टीसाठी भांडणं चाललंय, कोर्ट कचोरी भरतायत. अहो भावामध्ये टिकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रॉपर्टीसाठी. पण त्यावेळेला आपला मावळा भांडणं कशासाठी करत होता? मला विळा द्या, मला युद्धावर जायचंय, राजे मला युद्धासाठी जायचंय, मला सक्षम आहे की नाही हे स्वतःला पडताळत होते. मोतीला गळ्याला लावणारे असे शूरवीर होते. आणि त्याच काळामध्ये त्यावेळेला महाराजांनी दिलेला शब्द दिला गेला. देता सांगितलं, अरे तान्या, अरे तू काय मागतोय रे? तुला माहितीये का? अरे तू वेडा आहे, अरे तू वर बाप आहे रे, एकूणदा एक बाप पोराचा बाप आहे रे. अरे तुझ्या घरात लग्न आहे, तुझ्या पोराचं लग्न आहे रे, बघ तुझं सर्व तयारी झाली, 4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि अष्टमीची तुझी तारीख आहे रे. अरे तू कसं जातोय रे? कसं तुला वाटतंय रे? नको तान्या, मला आवडत नाही. तान्याने सांगितलं, राजे तुम्ही मला दिलेला शब्द आहे. आणि महासाहेब म्हटले, शिवबा तुम्ही नाही कधीपासून म्हणतात? अहो साहेब तुम्हाला माहिती आहे,
अहो साहेब, तुम्हाला माहिती आहे त्या कोंढाण्यावरती एक मौतासारखा पहाडासारखा धिप्पाड मनुष्य आहे, ज्याच्या एका वार मध्ये 10 माणसं सपासप कापले जातात. एका वार मध्ये त्याची तलवार तुटते, एका वार मध्ये त्याची ढाल तुटते. एका वार मध्ये काय होतं महासाहेब, काय तुम्हाला 7 फुटी आहे उदयभान. राजपूत म्हणतात, कडवा राजपूत म्हणतात त्यांना, कारण एक राजपूत 5 माणसांना मारू शकतो असं त्यांचं शौर्य होतं. आणि त्याच वेळेला तान्या काय म्हणतो, ओ महाराज राजे, असो तो भाना, आम्ही या महाराष्ट्राची औलाद आहे, वाघाचा बाप आहे आमचा, आम्हाला मौतीची भीती नाही असे सांगणारे आमचे तानाजी माणूस आहे. मित्र हो, आपल्या या ऐतिहासिक नगरामध्ये ज्यांनी इतिहासाचा काळच बदलवलेला आहे, ज्यांच्या शौर्य आणि गाथामुळे अख्खं कल्याण शहर नाही, भिवंडी शहर नाही, अख्खा ठाणा जिल्हा पूर्ण महाराष्ट्र दत्तक त्या ठिकाणी झाकता झालेला आहे, असे माननीय आदरणीय सर्वांच्या मनामध्ये आमचे मामासाहेबांचं आगमन झालेलं आहे. खासदार बाळा मामासाहेब. वाणी बोलतो मी साहेब, आपल्यासाठी 2 शब्द. सर्वच जण म्हणतात की माणसानं सोन्यासारखं व्हावं, सर्वच जण म्हणतात माणसाने सोन्यासारखे व्हावे, पण मी म्हणतो मित्रांनो, आई बापांनो, सोन्यासारखं होऊ नये, कारण की सोनं हे नाकात आणि कानात आणि तिजोरीत राहतं. जर व्हायचं असलं तर आपल्या साहेबांसारखं व्हावं, जिथं जावं तिथं परिसाचं सोनं करावं, असं आपले मामासाहेबांचं पुन्हा मी शब्द सुद्धा स्वागत. धन्यवाद. महाराजांना आऊ साहेब बघा ना, तान्या काय बोलतो, तान्या ऐकत नाहीये, तो हट्ट करतो, लहान मुलासारखा खूप हट्टी आहे, खूप जिद्दी आहे, त्याला सांगा ना आऊ साहेब. खाऊन म्हटलं, अरे तुला तर माहितीये शुभा, तुला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे शुभा, अरे तान्या हट्टी आहे, तू करेलच, तो कर, त्याचं प्रेम आहे, त्याचा जिव्हाळा आहे, त्याचा तुझ्यावरती ओतलेलं तेवढा अखंड आहे रे हे, त्याचा देह तुझ्यावरती उतरलेला आहे. म्हणून तान्या मला माहिती आहे तू करशील, करून दाखवशील. अहो साहेबांनी दिलेले शब्द, शुभांनी सांगितलं, तान्या तुला देतो मी शब्द, घे तू, जा विजय कर, विजय तुझा नक्की आहे, यशस्वी होणार तू तुझ्यासाठी. अरे तान्या, अरे हे बघ पालखी तुझ्यासाठी मी सजवलेली आहे, तू जिंकून येशील, विजय होशील ना, तुला ह्या पालखीमध्ये मी बसून आणेल रे स्वतः. महाराजांनी शब्द दिला. ताना एवढा आनंदी झाला, एवढा खुशी झाला, जसं की लहान मुलाला खूप छान त्याला गिफ्ट दिलं, किती खुश होतं ना तो. आणि त्याला लहान लेकरा जसं गिफ्ट दिलं तर लेकरा काय म्हणतो, माझी आई किती छान आहे, माझा बाप किती चांगला आहे. कधी त्याला पैसे दिल्यावर, त्याला गिफ्ट दिल्यावर तो मुलगा असं म्हणतो, तोपर्यंत मुलगा देखील म्हणत नाही दादा. पण आमच्या मावड्यांनी काय सांगितलं, त्यांच्या हातीमध्ये मोहीम दिली तेव्हा ताना खुश झाला. दरबारातून तान्या निघाला पुढे, महालातून पुढे निघाला आणि पुढे गेला. 2 मिनिटात पुन्हा त्याला आठवण आली, पुन्हा वापस येतो आणि वापस आल्यानंतर पुन्हा सांगतो, राजे ऐका ना राजे, अजून एक गोष्ट सांगायची. अरे तान्या, अरे तुला मी एवढं काही दिलेलं आहे, मी काहीच देऊ शकले. तान्या तू मौत मागितली रे, अरे तू स्वतःचा जीव त्या ठिकाणी प्राण पूर्ण त्यागलेला आहे रे, संकटात तू स्वतःला न्यायला, अरे तू काय माझ्याकडनं मागतोय रे. अहो राजे, जर ह्या देहातला प्राण जर गेला ना राजे, तुम्ही ह्या देहाला मिठी मारायला याल का हो. बघा तान्याने काय मागितलं आपल्या राजाकडे, राजे जर ह्या देहातला प्राण जर गेला तर तुम्ही मिठी मारायला याल ना राजे. माझी शेवटची इच्छा हो राजा, एवढी पुरी करणार ना. महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, मासाहेबांच्या डोळ्यामध्ये अखंड त्या ठिकाणी नदीची म्हणजे गंगा यमुना जमुना वाहू लागल्यात. पण प्रसंग आठवा तुमच्या डोळ्यासमोर काय असेल. तान्याने काय मागितली, मौत मागितली आणि मौतीला जातोय तान्या, आणि तान्या सांगतो राजांना, राजे ज्यावेळेला हा देहातला प्राण जर गेला, तुम्ही फक्त मिठी मारायला यांना काय मागितलं हो. एवढे म्हणता निष्ठावंत मावडे, निष्ठावंत कसे असतात हे निष्ठावंत. आणि तान्यानं महाराजांना त्यांचा मुजरा केला आणि महाराजांना तान्याला मिठी घेतली
आणि महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अहो अश्रू महाराजांच्या डोळ्यात आलं. अश्रू तान्याच्या पाठीवर पडतो आणि तान्याला भास होतो माझ्या राजाचा अश्रू माझ्या अंगावर पडला. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. जणू तीर्थ माझ्या अंगावरती पडलं. हो ही निष्ठा होती मावड्यांची. आणि ताना तिथून आनंदानं पुढे निघाला. निघता निघता घरी पोहोचला. सावित्रीने सांगितलं, हे सावित्री, अर्ग तयारी, मला जायचंय मोहिमेला. मला राजाने विडा दिलेला आहे. मला कोंडाणा घ्यायचा आहे. तुला माहितीये मला राजाने विडा दिलेला आहे. राजाने सांगितलं, हो दिलं. माझी इच्छा पूर्ण केली. अहो आपला मावळा काय सांगतो, आपला नवरा आपल्या बायकोसमोर काय सांगतो विचार करा. आनंद व्यक्त करतो. आणि ती माय बावली विचार करा, जिचा नवरा मरणाच्या घरातून बाहेर जातो कामासाठी, त्याला हटवायचं नसतं, त्याला नाट लावायची नसते, त्याला जाऊ द्यायचं असतं. कारण की त्याला हटवलं तर पुढे दुर्घटना घडते असं आपली परंपरा सांगते. त्याचपर्यंत माऊलीने सांगितलं, जा तुम्ही खुशाल जा, तुम्ही जिंकून या. पण परंतु ऐका ना, रायबाचं लग्न आहे, लवकर या. मी आणि रायबा तुमची वाट पाहू. विचार करा, नवरा मौतीच्या रस्त्यावरती चालला आहे आणि स्वतःचा पोराचं लग्न आहे. बायको आणि लेकरू समोर आहे, डोळ्यासमोर. प्रसंग आठवा तुमच्या डोळ्यासमोर. स्वतःच्या बायकोला शेवटचा क्षण पाहतो आहे आणि सांगतो, अगं मी जातो आहे मोहिमेला, येईल वापस माहिती नाही, परंतु गेलो तो फत्ते केल्याशिवाय राहणार नाही. बायकोला त्यांनी शपथ दिली, मी फत्ते केल्याशिवाय राहणार नाही. और निघाला आमचा महान, आमचा वीर निघाला, आमचा सैनिक निघाला, आमचा तान्या निघाला. निघाला 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 समोर कोंढाणा आला. कोंढाण्याला फक्त 2 गेट, एक कल्याण दरवाजा आणि एक पुण्याकरचा. हो आणि किल्ला एवढा धिप्पाड होता, एवढा मोठा होता, एवढा शौर्य होता, भक्कम होता की त्याला कोणी काही करू शकते. किती बारूगोळाचं टाकलं तरी तुटून पडू शकणारी, कोसळू शकणारी असा भक्कम त्या ठिकाणी सर्वात मोठा महाराष्ट्रातला बडकट किल्ला म्हणजे कोंढाणा. आणि त्या किल्ल्यावर चढणं सरळ अवघड होतं, जाऊ शकत नव्हतं, अशी परिस्थितीचा इतिहास होता. परंतु आपला तान्यानं एवढा विचार केलाच नाही. त्याच्या डोक्यात फक्त एकच होतं, कोंढाणा घ्यायचा आहे, त्या भागवानाला मात्र तिथून हरवायचं आहे. माझा फक्त भागवा लढवायचा आहे, माझा भागवा गाळायचा आहे, पुन्हा गाडी स्वराज्य करायचं आहे. कोंढाणा हीच फक्त डोक्यासमोर दिसत होतं. डोळ्यासमोर एकच दिसत होतं की माझा राजाला त्या ठिकाणी भगवा दाखवायचा आहे, हिरो काढायचंय आणि भगव वादळ दाखवायचं. अहो शपथ घेतली, डोळ्यासमोर विचार करतोय की समोर त्या ठिकाणी मौत दिसतंय, समोर घाट आहे, समोर दरी आहे, एवढा अपाठप्पा उंच असं त्या ठिकाणी कोंढाणा किल्ला. तान्यानं गेट करून गेला नाही. काय सांगितलं आपल्या भावाला, ए सूर्या तू जा कल्याण दरवाजावरून उभं राहा आणि मी मागून जातो रे, मी मागून जातो. अहो यांच्याकडे किती सैन्य होतं, फक्त 500 आणि उदयभानाकडे किती होते, 2000. विचार करा, ते 2000 आपले फक्त 500 होते. हो त्यांचा एक राजपूत, हा कडवा राजपूत, एक जर वार केला तर 5-5 व्यक्तीला कापणारा होता. अशाच परिस्थितीमध्ये आपला मावळा देखील विचार करा, एवढं शौर्य त्याची गाथा होती. आज आपल्या या ऐतिहासिक नगरीमधले कार्यसम्राट, प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये घर करून बसणारे, कोणत्याही क्षणामध्ये दुःख सुखामध्ये धावून येणारे, आपला परिवार, आपलं घर, आपलं नातं, आपली भावकी जपणारे असे एकमेव असे कार्यसम्राट शहर प्रमुख रवी पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मी शब्द सुमनान स्वागत करतो माय प्रतिष्ठानच्या वतीनं. घोरपड नव्हते आणि सांगितलं की घोरपडीच्या शेपटीला दोर बांधून मावडे वरती गेले. तसं नव्हतं, घोरपडे सरनेम होतं, घोरपडे बंधू होते आणि त्या घोरपडे बंधू तानाजी सोबत होते. त्यांना सांगितलंय, हे घोरपडी बंधूंनो, आता तुम्हाला वेळ आली आहे स्वराज्यासाठी स्वतःच्या त्यागाची, बलिदानाची, शौर्याची. अरे जागे व्हा माझा मावळांनो. अरे तुम्हाला त्या ठिकाणी विचार करायचा नाहीये, तुम्हाला फक्त जायचंय, वरती चढायचं आहे आणि आता आपल्या ठिकाणी बलिदान द्यायचंय स्वराज्यासाठी, या मातीसाठी, संरक्षणासाठी. घोरपडे बंधू नकाच्या काना कोपऱ्यावर वरती चढत गेले. चढता चढता सर 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 असे चढत गेले. वरती जाता जाता स्वतःच्या कमरेला त्या ठिकाणी दालपट्टा वरती नेला
आणि वरती जाऊन त्यांनी त्या ठिकाणी दोरे बांधले आणि वरती खाली सोडला. प्रत्येक मावळा हा वानरा सैन्यासारखा सारखा वरती चढतो. जाणू त्या ठिकाणी हलका शरीर होता. मुरमऱ्याचं म्हटलं तरी चालेल असे त्यांनी तरीबाज होते, असे त्यांनी जबरदस्त जिगरबाज त्यांनी मावळे होते. वरती चढले, कोंडण्यावरती वरती चढले आणि चढले सर्व 200 लोक वरती चढले आणि सुरू केलं. त्यांनी विचार करण्याचा प्रयत्न आला. उदयभाना त्याचे सर्व मावळे झोपलेले होते. यांनी प्रयत्न केला की कल्याणचा दरवाजा खोलायचा आणि सुयभानला आपले तानाजी मालुसरेंचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांना आतमध्ये घ्यायचं आणि एकदम अटॅक करायचं. परंतु त्यातला एकाने बघितलं आणि त्याने आवाज दिला, धोका धोका धोका. अरे सुरुवात झाली हो. उदयभाना जागे झाला. इकडे तिकडे सर्व सैन्य पळापळी सुरुवात झाली आणि लटकले. समोर आले सैन्य आणि आपले मावळे फक्त किती 200 हो आणि त्यांचे 2000 समोर होते. कारण किल्ल्यावर फक्त 200 होते. 200 मावळे होते समोर 2000 मावळे. या 2000 आणि 200ची भिडली कापाकापी सपासाप झाले. अरे काय कत्तल, काय चिखल पडला रक्ताचा. अरे त्यांनी स्वतःच्या शरीराची छाननी केली. तुकडे तुकडे व्हायला लागलेले आहेत. विचार करा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर काय झाला असेल. 200 मावळे आणि समोर 2000 त्या उदयभानाचे. आणि राजपूत कवडे कसे होते ते. एक त्यांचा वार म्हणजे 5 माणसांना कापणारा. पण परंतु आपला मावळा देखील कसा होता. तो ज्या वेळेला एक चालवायचा समोरचे 5 कापायचा. समोरून आला, हे तान्या, अरे तुझ्या समोर हा उदय आहे, उभा आहे, कर ये भीड उदय. तान्याने हसत सांगितलं, अरे तुला जागा करण्यासाठीच आलो रे मी. अरे ये समोर. अरे दोघांची लागली, मावळ्यांची लागली सपासप. एकमेक वारावर वार, तलवारांचा तलवार, ढाळचे ढाळ. शरीर कोणाचे मुंडके, कोणाचे हातपाय कापले तुटले जात होते. खचाखच खाली पडत होते. कुणासाठी? या स्वराज्यासाठी. आणि आज आपल्याकडे फक्त विचारांची मंत्रांची सांगड करायची आहे मित्रांनो. इतिहास हा प्रत्येकाचा डोळ्यामध्ये आहे, प्रत्येकाच्या युट्यूबमध्ये, मोबाईलमध्ये, पुस्तकांमध्ये आहे. पण इतिहास आपल्या मनामध्ये रुजला किती हो. किती व्याख्याते, किती इतिहासकार झालेले आहेत, ज्यांनी स्वतःचा ताज दिलेला आहे. ज्या लोकांनी बलिदान दिलं त्यांच्यामुळे आज आपण इथं उपस्थित आहोत. आज इथे एकत्र झाले. कुणामुळे? या स्वराज्यामुळे. त्यांनी स्वतःचा जीवाचा बलिदान दिलं म्हणून आज आम्ही इथं बसलो, एकत्र आलेलो आहोत. नसतं तर कुठं असतो आम्ही. इतिहास हा साधा नाही. इतिहास हा माणसाचा कालखंड ओळखून घेत असतो. दादा हो, जसा त्या ठिकाणी मावळ्याने लगेच कल्याण दरवाजाकडे वड घेतली. वड घेतल्यानंतर समोर त्या ठिकाणी जो गेट ओपन केला आणि तानाजी मालुसरेंचे मावळे, सूर्याजी मालुसरे हे आतमध्ये शिरले. जसा शिरकाव झाला, सुरुवात झाली, पुन्हा कापाकापी सपासाप चालू आहे. आणि 2 महायुद्ध, 2 जबरदस्त जिगरबाज व्यक्ती म्हणजे उदयभान आणि तान्या दोघं भिडले हो. अरे काय वार करतात. या वार करता तान्याच्या त्या ठिकाणी काय झालं, ढाल तुटली. तरी त्या तान्याने विचार केला, काय स्वतःचा त्याने शाल काढला आणि स्वतःच्या हाताला गुंडाळला आणि वार त्या ठिकाणी पकडतो, आवरतो स्वतःला बचावासाठी. परंतु काय झालं, अहो त्यांचा हात सुद्धा पडला, तुटून पडला त्या ठिकाणी. तरी देखील आपला मावळा मात्र माघारी घ्यायला तयार नाहीये. 1 सेकंद सुद्धा विचार करा हो. त्या माणसाने कुणासाठी बलिदान दिलं, कुणासाठी केलं? फक्त स्वराज्यासाठी. त्यांनी म्हणाले की स्वराज्यासाठी जर आमचं बलिदान जात असेल तर आमचं पवित्र आहे, आमचं जीवन साकार झालं असे म्हणणारे, असे विचार करणारे आमचे मावळे शूरवीर होते. बघा दादा हो, थोड्या वेळात मी संपवणार आहे. परंतु हे कुणामुळे थांबताय, कुणामुळे होत आहे? ज्यांनी स्वतःची आहुती दिली त्यांच्यामुळे आपण बसता. त्यांची 2 गोष्टीची विनंती आपण ऐकू शकत नाहीये. कुणासाठी? त्यांच्यामुळे. आज त्यांच्यामुळे हा क्षण आलेला आहे. अरे इतिहास आपल्या पुस्तकात लहानपणीच गायब झालेला आहे. म्हणून इतिहास सांगायची वेळ आली आहे. विचार नुसतं फक्त विचार नसावा. महाराजांचे विचार महाराज फक्त फोटोमध्ये, मूर्तीमध्ये किंवा नावामध्ये, पुस्तकात नाहीये. प्रत्येक माणसाच्या मनामनात, हृदयात त्यांनी घर केलेलं आहे. ज्याला आम्ही बघितले नाही त्या राजाचं नाव घेतल्यानंतर अंगाचं रक्त सरसर करतं. सह्याद्रीच्या वारासारखं धावपळ करत असतो. सोसायटीचा वारा देखील त्याला विचार करतो. अरे कुणासोबत मी भिडतो आहे, तो विचार करतो 10 वेळेला. असं त्या राजांचं नाव. मग विचार करा, त्या काळामध्ये जे राजासोबत राजाने त्यांनी बघितलं, काय वाटलं असेल, आमचा बाप, आमचा देव आमच्या समोर आहे, का त्याने त्याग देणार नाही, का स्वतःचं बलिदान देणार नाहीये. त्याचप्रमाणे दोघांची सपासपी झाली, कापाकापी चालू आहे, भांडणं चालू आहे, जबरदस्त चालू आहे. दोघांनी त्या ठिकाणी तलवाराच्या ढालाने सपासप वार करताय.
दोघांचा वार एकमेकांच्या शरीरावरती छन्नी छन्नी शरीराची झाली, चाळणी झाली, रक्तबंबाळ झाले. अहो शरीरामध्ये जखमचा नावाचा प्रकार राहिला नाही. हो कुठे जखम राहिली नाही म्हणून प्रत्येक शरीराच्या प्रत्येक कोणामध्ये जखमा तयार झाल्यात. पुन्हा जखम तयार व्हावी अशी जागाच उरली नाही. असा आमचा ताना आमचे मावळे होते. दोघांचं घनघोर युद्ध झालं. त्याच वेळेला दोघांचा एकमेकावर वार पडला आणि दोघे खच्च खाली पडले. खाली पडला पडता 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 पडला 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 ताना खाली पडला. हो अख्ख्या मावड्यांनी बघितलं आणि बघता बघता मावड्यांना भीती वाटली की आमचा सरदार, आमचा सुभेदार खाली पडला. आता आमचं खरं नाहीये, आता आमचं खरं नाही, आता आम्हाला जावं लागेल, आम्हाला जावं लागेल. त्यांनी परतीची वाट घेतली. सूर्याजी महाराज समोरून आलेत. समोरून येता येता त्यांनी दरवाजा गेट बंद केला आणि जो दोर खंडानं वरती चढला तो दोर त्यांनी कापला. हो आणि सांगितलं, हे मावड्यांनो काय पडतं तुम्ही भागूबाई सारखे, तुमचा बाप इथं मरून पडलेला आहे, तुटून पडलेला आहे आणि तुम्ही भागूबाई सारखे पडतायत. उपयोग नाहीये. मी ऑलरेडी दोर कट करून आलेला आहे. एक तर तुम्हाला उडी मारून मरायचं आहे, नाही तर लढून मरायचं आहे. मावड्यांच्या डोक्यामध्ये आलं. मावड्यांनी विचार केला, आता आपल्या सर्व रस्ते बंद झालेले, आता आपल्याला फक्त एकच आहे की हर 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 महादेव. गर्जना झाली, अंगामध्ये शेवटी रक्त सरसर करायला लागलं. अहो प्रत्येक मावडा जो सुटला साहेब, फक्त शेवटी 800 रुपये राहिले होते आणि 400 आपले मावडे होते. समोरामध्ये भिडले, ते दणादण, ते कापा काप सपासप चालू आहे. शेवटचा क्षण आला. 2 मिनिटात संपवणारे संदीप पाटील आपल्या समोर. बघा समोर तुम्ही विचार करा त्यावेळेला तो तान्या खाली पडलेला आहे आणि त्यांचे मावडे म्हणतात सुभेदार आणि सुभेदार आवाज देता, हे तान्या कान, हे मावड्यांनो, अरे गड सर केला का आपण, गड घेतला का रे. ते आवाज देत आहेत. कोण? तानाजी आवाज देतो. मरणाच्या दारात आहे, जीव राहील की नाही राहील. अरे त्या ताण्याने त्या ठिकाणी मरणाच्या यमाला सुद्धा थांबवणारा या सृष्टीमध्ये फक्त 4 योद्धा राहिले. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू आणि जीवा काशी. या चौघांनी अशी इतिहास घडवला दादा हो की त्यांना यमराज तो थांबावं लागलं. यमराज थांबला, समोर आहे. हे यमराज तुला थांबावं लागेल. आम्हाला स्वराज्य घेतलेलं आहे, मी शपथ घेतलेली आहे. आम्हाला किल्ला घ्यायचा, आम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. हे मावळांनी सिद्ध केलं दादा आणि यमराज थांबला. आणि त्यावेळेला तान्या सांगतो आपल्या मावळ्यांना, हे मावळ्यांनो घेतला का रे. मावळा म्हणतो, सुभेदार गड घेतला. हो गड घेतला. अहो बघा एवढा जप्पी झालेला आमचा शेर, आमचा बाप, आमचा वाघ, तरी तो आनंदानं म्हणतो घेतला. बरं झालं मी राजे, मी तुम्हाला दिलेला शब्द सहर केला. त्यावेळी तो विचार करतो की त्यावेळी त्याला आठवण येते, मी आता मरणार आहे, माझ्या मरणाच्या दारात मी उभा आहे. माझी बायको कशी असेल, माझा लेकराचं लग्न होणार आहे, तो कसा असेल. ए रायबा, अरे तुझा बाप येऊ शकणार नाही लग्नाला, परंतु माझा राजा तुझ्या लग्नाला येईल बरं का. माझा राजा तुझ्या लग्नाला येईल बघा. संपायला आले माझं भाषण, माझं व्याख्यान. विचार करा तुम्ही ती स्थिती तुमच्या डोळ्यासमोर कशी आली असेल. आलेत म्हणता त्या ठिकाणी तान्याने सांगितलं, हे सूर्याजी, अरे ती गवताची पेंट पेटव ना, तिचं धूर काढ आणि धूर होऊ दे, महाराजांना कडू दे. कारण मी महाराजांना दिलेले वचन, महाराज जोपर्यंत गवताची पुंडी मी पेटवत नाही, तिचा धूर निघत नाही पांढरा, तोपर्यंत मी हा देहातला प्राण सोडणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही देखील यायचं नाही. असा शब्द आपल्या मावड्यांनी दिला. हो महाराजांना त्या ठिकाणी बातमी कळवली. महाराज जसे त्या ठिकाणी गडावून निघाले आपल्या लेकराला, आपल्या मावड्याला भेटण्यासाठी. अहो त्यांनी एवढा शूरवीर स्पीड मध्ये आले, म्हणायला हरकत नाहीये. आलेत आणि भक्ता समोर त्या ठिकाणी आपला ताना खाली पडले. त्याचे डोळे उघडे होते हो, पण त्याच्या देहामध्ये प्राण नव्हता दादा. हो त्याच्या देहामध्ये प्राण नव्हता, त्याचा प्राण गेलेला होता. आणि त्या तान्याला महाराज त्याला जवळ घेतात, त्याच्या शरीराला मिठी मारतात कडकडून आणि महाराज रडतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि सांगतात, हे सूर्या सांग, बोला महाराज. आऊसाहेबांना सांगा
आऊसाहेबांना जाऊन सांगितलं. आऊसाहेबांना डोळ्यातनं अश्रू निघाले. विचार करा, त्यावेळेला स्वतःचा भाऊ मनाच्या दारात आहे दादा हो, काय त्या भावाला भीती असेल. आणि आजचा भाऊ एकमेकासाठी वैर झालेला आहे, प्रॉपर्टीसाठी, स्वतःसाठी. मग त्या भावासाठी दोन शब्द, काय ते भाऊ होते राम लक्ष्मण, काय ते सूर्यभान होते, काय तो काळ तो मराठ्यांचा होता, काय ते शूरवीरांचा होता. भावासाठी अखंड प्रेम होता, भावासाठी रडू शकला नाही, कारण की ते कर्तव्याच्या पुढे पार जाऊ शकत नव्हते. भावासारखा भाऊ मिळावा, ओ भावासारखा भाऊ मिळावा, जगात कोठे पुण्य करावा. नका जाऊ विसरूनी मोठे झाल्यावर, कशी तुला रे आठवण भाऊरायाची माया. असे भावाचं प्रेम होतं मित्रांनो तेव्हा, पण आताचे प्रेम कुठे आहे? घराघरामध्ये प्रेमासाठी माणसाला व्याकुळ झालेले आहेत. पण त्यावेळेला आमच्या राजानं आमच्या मावळ्याला जवळ घेतलं आणि त्या रायबाला आपल्या रायबाच्या लग्नासाठी महाराज निघाले. परंतु काय एकच राजा इथे जन्मला महाराष्ट्र भूमीवर, माझ्या राजाचं नाव गाजतंय तुम्हा सर्वांचं मनावर. आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय तुम्हा सर्वांचं मनावर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.